बोलताय पप्पा हे? आणि माझ्या बरोबरच का? मी कोणाचं वाईट केलं? मी कुणाला कधी त्रास दिला नाही, कुणाला उलट उत्तरं दिली नाहीत, घरी कधी त्रास दिला नाही. गॅरेज अक्क सांभाळते, मग मी चुकते कुठे? मला नाही काही कळत. आयुष्यात पहिल्यांदा मला कुणीतरी असं भेटलं, त्याच्याबरोबर मी मैत्री केली. मी जशी आहे तसा तो मला कबूल करत होता. मला वाटलं की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण ते मला कळलंय की मी चुकीची आहे. मलाच हे सगळं वाटलं, माझं चुकलंय, मला कळते. पण हे असं आहे का की माझी परीक्षा चालली आहे? ज्या परीक्षेत मला प्रेम की फॅमिली असं सगळं निवडायचंय, तर तुम्हाला पप्पा सांगून टाकते मी की मी आपल्या फॅमिलीलाच निवडणार, बाकी काय नाही. मला फक्त आपली फॅमिली खुश राहिलेली पाहिजे. मला या दिव्यासाठी करावंच लागणार. मी नेहमी दुसऱ्यांसाठी सगळं केलंय, मग आज मी माझ्या सख्ख्या बहिणीचं मन मोडीत. इतकी वाईट नाहीये मी, म्हणजे इतकी वाईट नाहीयेस तू. मग कशी पडलीस प्रेमात? नको होतं ना मी प्रेमात पडायला. हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. मी सगळं केलं, पण आता माझा सगळा गैरसमज दूर झाला की हे सगळं माझ्यासाठी नाही. मी ह्या सगळ्यातनं ना एक गोष्ट शिकले की आता या सगळ्यात कधीच अडकायचं नाही. हे सगळं माझ्यासाठी नाहीये. दिव्याला तो खूप खुश ठेवेल. तो खूप चांगला मुलगा आहे. अशी पण आहे आपली दिव्या, खूप चांगला मुलगा आहे. सगळी तयारी केली होती नाही, आणि आता पण म्हणालेत ते काही काळजी करू नका म्हणून. हो ना अगं, अशा स्वभावाची माणसं मिळायला लय नशीब लागते बघ. खरंय. माझ्यामुळे मिळाली आहेत तुम्हाला अशी माणसं. वय तुझ्यामुळेच मिळाली. हा, पण तेसनी जपून ठेव, चांगलं वाग, फायदा घेऊ नगस त्यांचा. माझ्यामुळे मिळाली. जाऊ दे आई, मी साडी चेंज करून घेते. नवीन साडी आहे ना. आणि व्यवस्थित ठेवते. हा बरं, आता हे ठेवून येते मी. होय शिवानी, आवरायला. तू आत्ता घरी? हा, मी ते गॅरेजवर जाते, रात्री येते. शिवा इकडे ये. इकडं माझ्याकडं बघ. काय ग, हाताला काय लागलं तुझ्या? हा, ते तुला माहितीये ना अगं, ते काही ना काहीतरी लागतं काम करताना. काय ना काय लागतच असते ना. डोळं काय सुटलेत ग तुझं?
काय नाही, रात्री जरा जागरण झालंय म्हणून शिजले असतील. मी ते आता जाते, कामावर जाते. हे बघ, सांभाळून काम करत जा. अगं सारखं हाताला लागतंय, बरं नाही सारखं हाताला लागणं. आणि रातच्याला लवकर घरी ये बरं का, म्हणजे तुला चांगलं मालिश करून दे, मग मस्त झोप लागेल बघ रात्री. काय? हा. हा. काहीतरी गडबड आहे. शिवा खोट बोलते. काय झालं असेल पोरीचं?